आता हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. पुण्यामध्ये करोडो रुपयाचं कर्ज काढून तुम्हाला छोट्याशा 1 BHK किंवा 2 BHK मध्ये राहायचं आहे, की नागपूर सारख्या आधुनिक शहरामध्ये जिथे प्रगतीचे भरपूर सारे चान्सेस आहे, आणखीही आपल्या इकडे ग्रोथ होत आहे, अशा ठिकाणी तुम्हाला लक्झरियस आणि मोठ्या आकाराच्या घरामध्ये राहण्याची इच्छा आहे. आता तुम्ही विचार कराल की नागपूरच का? नागपूरपेक्षा मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये ट्रॅफिक जास्त आहे, प्रदूषण जास्त आहे. जवळजवळ 60% प्रदूषण आपल्या हवेमध्ये राहते पुण्यासारख्या शहरामध्ये, कारण की तिथे भरपूर ट्रॅफिक आणि भरपूर कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्याच्यामुळे. आणि बरेच साऱ्या लोकांची हीच कंप्लेंट असते की जेव्हाही आम्ही घराच्या बाहेर बघतो तर आम्हाला फक्त आणि फक्त दुसऱ्या घरांचे बाल्कनी दिसतात, दुसऱ्या बिल्डिंग दिसतात, परंतु निसर्ग अजिबात दिसत नाही. तर तुम्हाला अशा कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये राहण्याची इच्छा आहे, की नागपूरसारख्या अशा शहरामध्ये राहण्याची इच्छा आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला शेजारी चांगलं मोठं गार्डन दिसेल, मोठे रस्ते दिसतील, निसर्गही मोठ्या प्रमाणात दिसेल आणि त्याच्या व्यतिरिक्त खुल्या वातावरणामध्ये राहण्याचा, मोकळ्या श्वास घेण्याचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल. आज मी 5 मोठ्या कारणांबद्दल आणि 40 मुद्द्यांविषयी बोलणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही पुण्या मुंबईमध्ये घर घेण्यापेक्षा नागपूरमध्ये घर घेणं का बरं सोयीस्कर आहे हे नक्की जाणून घ्याल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रोहित गवई आणि रिअल इस्टेटचे बरेच सारे चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी बनवत असतो. जर तुम्हाला नागपूरमध्ये प्रॉपर्टी परचेस करायची इच्छा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की योग्य दरामध्ये ती मिळावी, अशा सुविधांसकट मिळावी की ज्याच्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला खूप चांगला फायदा होईल पैशांच्या बाबतीमध्ये सुद्धा, आणि जर राहायचं असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा, तुम्ही माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबून ठेवा. आता नागपूरमध्ये घर खरेदी करणं का बरं फायदेशीर आहे? सगळ्यात अगोदर आपण बोलूया तुमच्या खिशाबद्दल. पुण्यामध्ये जिथे 500-600 स्क्वेअर फीटचा 1 BHK तुम्हाला मिळतो आणि त्याच्यासाठी पण तुम्हाला करोडो रुपयाचं कर्ज काढावं लागतं. मुख्यतः लोकांची इच्छा असते की पुण्याच्या आधुनिक एरियामध्ये, जसं की हिंजेवाडी असेल, बालेवाडी असेल, वाकड असेल, अशा ठिकाणी राहण्याची त्यांची इच्छा असते. परंतु त्या ठिकाणी प्रॉपर्टीचे रेट हे गगनाला भिडलेले आहेत. जवळजवळ 11,500 रुपये पर स्क्वेअर फीट पासून तर 13,000 ते 15,000 रुपये पर स्क्वेअर फीटमध्ये तिथे रेट चालतो आहे. म्हणजेच तर तुम्हाला एक साधारण 1,000 स्क्वेअर फीटचं 2 BHK घ्यायचं असेल तर तुम्हाला कम से कम 1 करोडपेक्षा जास्त किमतीची रक्कम द्यावी लागू शकते, आणि ही फक्त तुमची झालेली आहे बेसिक कॉस्ट. त्याच्यानंतर रजिस्ट्री, स्टॅम्प ड्युटी, GST, मेंटेनन्सचे पैसे, हे सगळे पूर्ण पकडलं गेलं जवळपास 1,10,00,000पेक्षा जास्त किमतीचे तुम्हाला कमीत कमी 2 BHK मिळणार. म्हणजेच तुम्हाला 2 BHK घेण्याकरिता 1 करोडाच्या वरती फंड जमा करावे लागतील. म्हणजेच तुमची EMI जी आहे ती नाही म्हणता 70,000 ते 80,000 रुपये प्रति महिना मिनिमम येणार आहे. तेच आपण नागपूरची गोष्ट करतो तर नागपूरमध्ये तुम्हाला त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये, म्हणजे जवळपास 40 ते 50 लाखामध्ये सुद्धा तुम्हाला आरामात मोठ्या आकाराचा 2 BHK मिळतो, ज्याची किंमत सुद्धा कमी असते, तुमचा EMI सुद्धा अतिशय कमी येत असतो. पुण्यामध्ये तुमचा 1 BHKचा EMI कम से कम 38,000 ते 40,000 रुपये मिनिमम येईल. 2 BHKचा EMI तुम्हाला 70,000 ते 80,000 रुपये प्रति महिना येणार आहे. परंतु नागपूरमध्ये तुमचा जो EMI आहे तो 20-25,000च्या वरती जात नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मोठ्या आकाराचे घर ते सुद्धा अफोर्डेबल रेट्समध्ये तुम्हाला मिळतं. पुण्यासारख्या शहरामध्ये मेंटेनन्स चार्जेस सुद्धा पे करावे लागतात, आणि ते मेंटेनन्स चार्जेस लहानसहान नसतात. कम से कम 3,000 ते 5,000 रुपये प्रति महिना तुम्हाला मेंटेनन्स द्यावा लागतो. वेरॅज नागपूरमध्ये मेंटेनन्स कमी असतं, 500 रुपयापासून तर 1,000, 1,500, 2,000 रुपये प्रति महिना मॅक्झिमम तुम्हाला मेंटेनन्स द्यावा लागतो. त्याच्यामुळे तुमची इथे सुद्धा बचत होते. याचाच अर्थ असा की तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये तुमचे पैसे वाचतात. पुण्यामध्ये कमीत कमी 25,000 रुपये प्रति महिन्याचा खर्च असतो. तेच नागपूरसारख्या शहरामध्ये 15,000मध्ये सुद्धा चांगलं जीवन जगता येतं. एकंदरीत पुण्यामधले डेव्हलपमेंट बघता हे दिसून पडते की लोक त्या एरियामध्ये राहायला जात आहेत, म्हणून सरकार तिकडे रस्ते आणि बाकी सुविधा प्रोव्हाइड करत आहे. वेरॅज नागपूरमध्ये अशा प्रकारचं काही घोळ नाही आहे. नागपूरमध्ये मेट्रोचा फेज 1 असेल, फेज 2 असेल किंवा फेज 3 असेल, रिंग रोड असेल, सर्किट रोड असेल, आउटर रिंग रोड असेल की थर्ड आउटर रिंग रोड असेल, हे आत्तापासून बनवून ठेवला जात आहे. याचा अर्थ असा की शहरामध्ये जो विस्तार होणार आहे तो भविष्यामध्ये मोठ्या आकारात होणार आहे. परंतु त्या ठिकाणी आत्तापासून रस्ते, मेट्रो, त्याच्या व्यतिरिक्त पाण्याची व्यवस्था, इलेक्ट्रिकची व्यवस्था, ह्या सगळ्यांची सुविधा आत्तापासून सरकार स्वतःहून करून ठेवत आहे. म्हणजे भविष्यामध्ये जेव्हाही लोक त्या एरियामध्ये राहायला जातील तेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारची बाधा व्हायला नको, कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम व्हायला नको, म्हणून आत्तापासून मेट्रो असेल, रिंग रोड असेल, सर्किट रोड असेल, आउटर रिंग रोड असेल, कुठलाही रोड असेल, प्रत्येक ठिकाणची कनेक्टिव्हिटीची त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट करून ठेवलेली आहे. म्हणजे आत्तापासून जवळजवळ 30 वर्षानंतर ज्या प्रकारची डेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यासाठीची तयारी सरकार आत्तापासून करून ठेवत आहे. पुण्यामध्ये असं दिसत नाही. म्हणजेच पुण्यामध्ये जेव्हा लोक तिथे राहायला जातात त्याच्यानंतर तिथे डेव्हलपमेंट सुरुवात होते. तुम्ही बघत असाल की वाकड एरियाच्या पलीकडे गेल्यानंतर जेव्हा तुम्हाला ताथवाडे किंवा पुनावाडे एरिया लागतो किंवा
इतर एरिया जे लागतात तुम्हाला त्या ठिकाणी बघाल तर रस्त्यांची व्यवस्था योग्य नाही आहे. अजूनही लोक बोगद्यावर डिपेंडेंट आहे. सिंगल साधा रोड आहे, ते कनेक्टिव्हिटी चांगली नाही आहे. एका एरियामध्ये जाण्यासाठीची फक्त एकच रोड तुम्हाला मिळतो. त्याच्या व्यतिरिक्त वॉटर लॉगिंग होणे, ट्रॅफिक जॅम होणे हा साधारण प्रश्न तिथचा आहे. नागपूरमध्ये असं तुम्हाला अजिबात होताना दिसत नाही. की आत्तापासूनच त्यांनी अनेक सारे ब्रिजेस बांधून ठेवलेले आहे, अनेक सारे साईडवाले रोड बनवून ठेवलेले आहे, मेट्रोची व्यवस्था करून ठेवलेली आहे, स्टार बसेसची व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि इतक्या समोरपर्यंत करून ठेवलेले की नागपूरच्या 138 किलोमीटर रेडियसपर्यंत मेट्रोची कनेक्टिव्हिटी ही राहणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था नागपूरमध्ये आजच करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे पुण्यामध्ये जो इन्फ्रास्ट्रक्चर दिसतोय तुम्हाला ते फक्त तुम्हाला बिल्डिंग बनताना दिसत आहेत, परंतु नागपूरमध्ये ऍक्च्युअली आत्ताच्या कंडिशनमध्ये मेट्रो असेल, रस्ते असेल ते बनवून ठेवला जात आहे. म्हणजेच येणारे 30 वर्षापर्यंतचा पूर्ण रोड मॅप आजच इथे तयार केला जातो आहे आणि आजच त्याच्यामध्ये काम चालू केलेलं आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्हाला घरापासून आपल्या ऑफिसपर्यंत जाण्यासाठी कम से कम 1 ते 1.5 तास मिनिमम तुम्हाला ट्रॅफिकमध्ये थांबावा लागतो. परंतु नागपूरमध्ये अशी कंडिशन नाहीये. नागपूरमध्ये तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये खूप झालं तर अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये आरामात आपल्या ऑफिसमध्ये पोहोचू शकता. म्हणजेच तुम्ही आपला मूल्यवान वेळ ट्रॅफिकमध्ये घालवण्याच्या जागी फॅमिलीसोबत आरामात घालवू शकता. गोष्ट जर कनेक्टिव्हिटीची करायची असेल तर समृद्धी महामार्गाविषयी तुम्हाला माहितीच आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर पासून मुंबईपर्यंतचा रस्ता जो की 14-15 घंट्याचा होता, आता तो कमी होऊन 8 ते 9 तासाचा झालेला आहे. याच्या व्यतिरिक्त नागपूरपासून हैदराबादची कनेक्टिव्हिटी असेल, नागपूरपासून इंदोरची कनेक्टिव्हिटी असेल, नागपूरपासून इतरही शहरांची कनेक्टिव्हिटी असेल तर ती सुद्धा अतिशय चांगली झालेली आहे. कारण की इथे खूप मोठ्या आकाराचे रस्ते बनलेले आहे, ब्रिजेस बनलेले आहे. ट्रेनची व्यवस्था असेल, ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल, ती आताही इतक्या प्रगत आहे की कुठल्याही प्रकारचे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचं काही चिंता करायची गरज नाही. तुम्ही लवकरात लवकर कमीत कमी वेळामध्ये इतर शहरासोबत कनेक्ट होऊ शकता. आता बोलूया अप्रिसिएशन विषयी. पुण्यामधलं रिअल इस्टेट मार्केट हे स्टॅगन झालेलं आहे. म्हणजे तिथे जास्त तुम्हाला ग्रोथ मिळत नाही. म्हणजेच जवळपास 2 ते 5% पर्यंत तुम्हाला फक्त तिथे प्रति वर्षाची ग्रोथ बघायला मिळते. व्हेअरएज नागपूरमध्ये तुम्हाला 8 ते 12% इयरली ग्रोथ बघायला मिळते. उदाहरण द्यायचं झालं तर बेसामध्ये पहिले ज्या प्रॉपर्टीज व्हायच्या त्या जवळपास 2,500 ते 3,000 रुपये पर स्क्वेअर फीटच्या होत्या. आता 2 वर्षाच्या कालावधीमध्येच आता त्यांचा रेट जवळजवळ 4,500 रुपये ते 5,000 रुपये पर स्क्वेअर फीटचा रेट झालेला आहे. बघा 2 वर्षाच्या कालावधीमध्ये नाही म्हणता 1,000 ते 1,500 रुपयाचा फरक पडलेला आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षी 500 ते 600 रुपये पर स्क्वेअर फीटचा तिथे ॲप्रिशिएशन होत आहे. म्हणजे तुम्ही आता जर प्रॉपर्टी परचेस कराल आणि 10 वर्षांचा सेल करण्याचा विचार करत असाल तर त्याची विचार करा किती ग्रोथ झालेली राहील. आता गुंतवणुकीसाठी किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणते एरिया योग्य वाटत आहे तर मनीष नगर असेल, बेसा असेल, बेलतरोडी असेल, हुडकेश्वर असेल किंवा अमरावती रोड असेल, काटोल रोड असेल, वर्धा रोड असेल, ह्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगली ग्रोथ बघायला मिळते. रेसिडेन्शियल एरिया बघायला झाला तर तुम्हाला बेसा, बेलतरोडी, हुडकेश्वर आणि वर्धा रोड हा जो एरिया आहे त्या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन बघायला मिळतो. अमरावती रोडला आणि काटोल रोडला तुम्हाला फार्म हाऊसेस बघायला मिळतात. उमरेड रोडला तुम्हाला फक्त प्लॉट्स बघायला मिळतात. त्याच्यामुळे तुम्हाला जे कोणती प्रॉपर्टी परचेस करायची असेल तुम्ही त्या एरियाच्या अनुसार डिसाईड करू शकता. रेसिडेन्शियल फ्लॅट्समध्ये जायचं असेल तर बेसा, बेलतरोडी, हुडकेश्वर, मनीष नगर किंवा वर्धा रोडला जाता येईल. तर तुम्हाला सेकंड इन्व्हेस्टमेंट करायची असेल म्हणजे सेकंड होमची इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही आरामामध्ये अमरावती रोडला किंवा काटोल रोडला बघू शकता. जर समजा तुम्हाला प्लॉट्स घ्यायचे असेल तर तुम्ही उमरेड रोडचा विचार नक्कीच करू शकता. इथे तुम्हाला रेंटल इन्कम सुद्धा चांगला मिळतो. म्हणजे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पजने जर प्रॉपर्टी परचेस केलेली असेल तर तुम्हाला रेंट आवश्यक असेलच. ऑब्वियस गोष्ट आहे की इथे IT पार्क मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहे, लॉजिस्टिक पार्क खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या ठिकाणी रेंटल इन्कम सुद्धा चांगल्या प्रमाणात मिळत असतं. आता बघूया स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि तुमची हेल्थ यांच्याबद्दल. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगची गोष्ट करायची तर नागपूरमध्ये बरेच सारे प्रॉपर्टीज असे आहे की ज्या ठिकाणी खूप स्टँडर्ड लोक राहत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इथे मेंटेन तर करता येतेच. सोबतच नागपूरमध्ये तुम्हाला ग्रीनरी खूप जास्त प्रमाणात दिसेल. नागपूर हे ग्रीनेस्ट सिटी म्हणून ओळखलं जात असते. सोबतच याच्या आसपासमध्ये बरेच सारे प्रेक्षणीय स्थळ आहे. तिथे जंगल आहेत, ताडोबा असेल किंवा पेंच असेल, तुमची खिलारी असेल किंवा उमरेड रोडला असलेले व्याघ्र प्रकल्प असेल, अशा ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये व्याघ्र प्रकल्प आणि ग्रीनरी आहे. नागपूर शहरामध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी अनेक सारे पार्क सुद्धा मिळतील आणि ज्या ठिकाणी लहान मुलांना खेळता येईल अशा प्रकारची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. ते सुद्धा मोठ्या आकाराचे केलेले आहेत. झाडं भरपूर प्रमाणामध्ये लावलेले आहे. वृक्षतोड अजिबात केली नाहीये. पुण्यामध्ये जिथे खिडकी उघडल्यानंतर तुम्हाला कॉन्क्रीट जंगल बघायला मिळतं तसं कंडिशन नागपूरमध्ये अजिबात नाहीये. इथे मोठ्या आकारामध्ये
झाडं लावल्या गेलेली आहे, मोठ्या आकाराची तिथे पार्क्स दिलेले आहेत. नागपूरच्या आसपासमध्ये भरपूर सारे जंगल आहेत, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला चांगली मोकळी हवा मिळते. सोबतच तुम्हाला इथे एक चांगलं वातावरण राहायला मिळतं. त्याच्यामुळे तुमचे पेरेंट्स असतील किंवा तुमचे मुलं असेल यांना राहण्यासाठी एक उत्तम दर्जाचं शहर हे नागपूर म्हणून उभारलेलं आहे. आता घर म्हणजे फक्त 4 भिंती असतात का? तर अजिबात नाही. घर तेव्हा बनतं जेव्हा त्या घरामध्ये राहणारे लोक हे हॅपी असतात. नागपूरची वऱ्हाडी संस्कृती, आदरातिथ्य याच्यामुळे नागपूर ओळखलं जात असतं. आता नागपूरच्या खाण्याच्या बद्दल काय सांगावं? नागपूरचे तर्री पोहे किती फेमस आहेत, किंवा सावजी असेल, किंवा नागपूरची संत्रा बर्फी असेल. नागपूरमध्ये बरेच सारे असे प्रकार आहेत खाण्यापिण्याच्या गोष्टीपासून तर समारंभापर्यंत खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जे कल्चरली तुम्हाला खूप जास्त चांगल्या पद्धतीने एकत्र आणून ठेवतात असतात. जसे की इथे मारबतचा फेस्टिवल असतो, त्याच्या व्यतिरिक्त धम्मचक्र प्रवर्तन दिन असेल, किंवा रामनवमीचा सण असो, दिवाळी असेल, दसरा असेल, कुठलाही प्रकारचे सण असेल इथे खूप जोराशोरामध्ये सेलिब्रेट केले जात असतात. आणि ते सुद्धा अतिशय चांगल्या मॅनेजमेंट केले जात असतात. त्याच्यामुळे रोड ब्लॉक करावे लागत नाही, लोक ट्रॅफिकमध्ये फसत नाही, इतकी सुद्धा त्याच्यामध्ये काळजी घेतली जात असते. तर हा सुद्धा नागपूर राहण्याचा खूप मोठा फायदा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर नागपूरमध्ये घर घेणं हे एक स्मार्ट डिसिजन राहील. म्हणजेच तुम्हाला एक परवडणारे घर, उत्तम आरोग्य, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षित जीवनाची हमी इथे मिळत असते. तर तुम्हाला काय वाटतं, नागपूरमध्ये घर करणं खरोखर योग्य आहे की नाही? की पुण्यासारख्या शहरामध्ये राहून तुम्हाला कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये राहण्याची इच्छा आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करू शकता, फॅमिलीच्या लोकांना शेअर करू शकता. ज्या लोकांना कन्फ्युजन आहे पुण्यामध्ये घर घ्यावं की नागपूरमध्ये घर घ्यावं, त्यांची कन्फ्युजन होत असेल, अशा लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून तुम्ही त्यांना एक प्रकारची मदत करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबून ठेवा, इतर मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा. जर तुमच्याकडे काही सजेशन असेल तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचाही अंतर्भाव आपल्या व्हिडिओमध्ये करत जाईल. तर पुन्हा भेटूया आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.